सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम। दाम्पत्याची वाराणसीची यात्रा ही लीळा आपण श्रवण करणार आहोत। एके दिवशी वाराणसीला सर्व यात्रेकरू निघाले, मात्र एक दोन जोडपी राहिली। काही कारणास्तव ते बिचारे वाराणसीला जाऊ शकले नाहीत। ते दुःख करायचे, काय करू, सर्व यात्रेकरू गेले, आम्ही जाऊ शकलो नाही। त्यांना देवाने सांगितले की तुम्ही दुःख करू नका, आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ। आणि ज्या दिवशी पूर्वी गेलेले यात्रेकरू वाराणसीला पोहोचले, त्याच दिवशी देवांनी या मागे राहिलेल्या जोडप्यांना वाराणसीला नेले। आणि ते सर्व यात्रेकरूंनी पाहिले आणि त्यांना विचारले, तुम्ही केव्हा निघालेत? त्यांनी म्हटले, आजच निघालो। आणि त्याच वेळी देवांनी लगेच त्यांना परत आपल्या गावी पोहोचविले। पण एका दिवसात वाराणसीला जाऊन परत गावी आणल्यामुळे सर्व लोकांना आश्चर्य झाले। एका दिवसात एवढ्या लांबचा प्रवास कसा शक्य झाला, असे म्हणून त्यांनी नवलाई केली। अशी ही लीळा आहे। त्यानंतरची लीळा आपण पाहणार आहोत, कापडी छत विझविणे। एके दिवशी गावातील महाजन देवाजवळ बसले होते आणि त्याच वेळी देव अचानक स्मित हास्य करीत उठले व आपले श्रीकर चोळले आणि पाहतात तर काय, त्यांचे श्रीकर काळे झाले। महाजनांनी विचारले, जीजी कसं काय झालंय? देवांनी सांगितले, अहो अमुक गावी सारंगधराच्या देवळातील पुजारी आरती ओवाळीत असताना अनावधानाने देवळातील कापडी छताला आग लागली आणि ती आग आम्ही येथून विझवली। त्यावर त्यांनी तो दिवस व महिना लिहून त्या गावी पाठविला। तेव्हा ते खरंच निघालं आणि त्यांनी म्हटले, हो हो, त्या दिवशी देव आमच्या इथेच होते। आणि त्या महाजनांना फार आश्चर्य वाटलं। अशी ही कापडी छत विझवणी ही लीळा आपण श्रवण केली। यानंतरची आपण लीळा पाहणार आहोत, श्रीमुखी बोट। एके दिवशी देव आसनावर बसलेले होते आणि गावातील कोणी एक महाजन जवळ बसले होते। तेव्हा देवांनी अचानक श्रीमुखात बोट घातले आणि हास्य केले। तेव्हा महाजनांना विचारले की जीजी असं का केले? देवाने सांगितले की अमुक गावी सारंगधराच्या देवळातील पुजारी आरती करीत होता आणि पुढे वाद सरकवताना त्या पुजाऱ्याचे बोट फोडले व त्याने बोट तोंडात घातले आणि त्याचे ते दुःख आम्ही आमच्या श्रीमुखात बोट घालून दूर केले। पण त्याने काय केले, त्याच उष्ट्या बोटाने सारंगधरास नैवेद्य समर्पण केला। मग त्यांनी तो दिवस आणि महिना लिहून त्या गावी पाठविला। तेव्हा त्यांनी म्हटले, हो हो, पण त्या दिवशी तर देव आमच्याकडेच होते। आणि मग महाजनांना आश्चर्य वाटले। अशी ही लीळा आपण पाहिली। श्राद्धाच्या घरी भोजन। एके दिवशी कोणी एकाच्या घरी श्राद्ध होते आणि देव येथे येऊ नये म्हणून त्यांनी दरवाजे वगैरे बंद करून चोख बंदोबस्त ठेवला होता। परंतु देव त्या घराच्या आवारात गगनमार्गे उत्पवन करून आले आणि मातीच्या 2 भांड्यात खीर ठेवली होती। तेथे जाऊन देवानी जेवण केले। अशी ही लीळा श्राद्धाच्या घरी भोजन करण्याची आहे। त्यानंतरची लीळा आपण पाहणार आहोत, सांड जिवंत करणे। गावात एक सांड होता। तो एका देवळातील शिवलिंगावरची फुले रोज खात होता। पण एके दिवशी फुलं खाऊन निघताना तो तेथेच त्याचा पाय निसटला आणि गाभाऱ्यातच मरून पडला। त्यामुळे साहजिकच जाणे येणे शक्य नसल्याने तेथील देवतेची पूजा अर्चाच बंद झाली आणि देव गोमती नदीच्या काठी बसलेले होते। तेव्हा पुजारी व गावातील महाजन देवाजवळ धावत गेले, दंडवत घालून श्री चरणाला लागले आणि नंतर विनंती केली की जीजी, गावातील एक सांड रोज देवळातील शिवलिंगावरची फुले खाऊन जात असते। आज तो तेथून परत जाताना त्याचा पाय निसटला व पडून मेला। त्यामुळे देवळातील पूजा अर्चा बंद झाली। देव तसेच तेथे गेले आणि आपल्या श्री चरणाच्या अंगुठ्याने त्याला थोडेसे दाबले आणि तेवढ्यातच तो जिवंत होऊन उठला आणि परकोटाच्या बाहेर जाऊन पडला व मेला। ते पाहून लोकांना फार आश्चर्य वाटले। अशी ही सांड जिवंत करण्याची लीळा आपण पाहिली। त्यानंतरची लीळा आपण पाहणार आहोत, मृत श्वान बाहेर टाकणे। एके दिवशी देव दोन्ही बाजारातून ये-जा करीत होते। तेव्हा एक मेलेला कुत्रा दिसला। देवानी तो उचलून श्रीमुकुटावर ठेवला व नेऊन गावाबाहेर टाकला। अशी ही मृत श्वान बाहेर टाकण्याची लीळा आपण पाहिली।
त्यानंतरची लीळा आपण पाहणार आहोत. गरम खीर थंड करताना बोट पोळणे. द्वारका प्रांतात एका गावी एका बाईने खीर केली होती आणि ती खीर थंड करताना तिचे बोट पोळले आणि तिने ते बोट तोंडात घातले. इकडे देवानी त्याच समयी हसत हसत श्रीमुखात बोटे घातले. महाजनांनी विचारले, जीजी असे का केले? तेव्हा देवाने सांगितले की अमुक गावी खीर थंड करताना एका बाईचे बोट पोळले म्हणून आम्ही असं केले व तिचे दुःख आम्ही दूर केले. मग त्यांनी तो दिवस व महिना त्या बाईला लिहून पाठविला. तेव्हा त्या बाईने सांगितले की हो हो, पण त्या दिवशी तर देव येथेच होते. आणि मग सर्वांना आश्चर्य वाटले. अशी ही लीळा आपण पाहिली. त्यानंतरची लीळा आपण पाहणार आहोत. कामाख्ये सुग्रणी म्हणणे. एके दिवशी देव बसलेले होते आणि जवळ कोणी एक महाजन बसलेले होते. तेव्हा देव अचानक हसत हसत टाळी वाजवीत उभे झाले आणि श्रीमुखात बोटे घातली. महाजनांनी विचारले, जीजी आपण श्रीमुखात बोटे का घातलीत? देवाने म्हटले की कावरुळीची कामाख्या त्या बाईने अचलपूरला वडे व पुरे तळताना तिची बोट पोळली आणि तिने ते बोट तोंडात घातली. त्याच वेळी आम्ही पण श्रीमुखात बोटे घातली आणि मग तिचे आम्ही दुःख बंद केले. महाजनांनी तो दिवस व महिना लिहून पाठविला. तेव्हा कामाख्याने म्हटले की हो हो, ही गोष्ट खरीच आहे, परंतु हे तुम्हाला कसं माहित? महाजनांनी सांगितले की आम्हाला हे देवाने सांगितले. आणि तिने म्हटले, मग त्या दिवशी तर देव इथेच होते. मग तिलाही आश्चर्य वाटले आणि महाजनांनाही आश्चर्य वाटले. या गोष्टीबद्दल पूर्वार्धात महादाईसाने आमच्या देवाला अर्थात श्री चक्रधर महाराजांना विचारले की जीजी ही गोष्ट खरी आहे काय? तेव्हा सर्वज्ञांनी म्हटले, हो बाई, ही गोष्ट खरी आहे. कामाख्या उत्तम स्वयंपाक करू जाणत होती, फार सुग्रण होती. अशी ही लीळा आपण श्रवण केली. त्यानंतरची लीळा आपण पाहणार आहोत की कामाख्या निमित्त अवतार त्याग. कावरूळ म्हणजे कामरूळ येथील कामाख्या श्री चक्रपाणी महाराजांची प्रसिद्धी ऐकून मुख्य भोगाच्या वासनेने द्वारकेला देवाकडे आली. परंतु देवाला तर व्रतस्थ राहण्याची प्रवृत्ती आणि ती तशी 7 दिवसपर्यंत रात्रंदिवस तेथे ताटकळत उभी राहिली. तिचा दुराग्रह पाहून श्री चक्रपाणी महाराजांनी पुरत्याग केला, अर्थात आपल्या देहाचा त्याग केला. त्यानंतरची लीळा पाहणार आहोत आपण अवतार स्वीकार. आणि त्याच वेळी गुजरात राज्याचा प्रधान पुत्र हरिपादेवाचे देहावसान झाले होते आणि अंत्यसंस्कारासाठी त्याचा मृतदेह स्मशानात आणला होता. श्री चक्रपाणी महाराजांनी त्या मृतदेहात प्रवेश करून अवतार स्वीकार केला आणि श्री नेत्र उघडले. प्रधान पुत्र हरिपादेव हा जिवंत झाला म्हणून पिता विशालदेव आणि माता मालणी देवी आणि सर्वांना आनंद झाला. मग देवांना नगरामध्ये आणले. कमळा ईसाला सौभाग्याचं कुंकू लावलं आणि प्रधान पुत्रास गोपाळ मंत्राची दीक्षा होती व गोपाळ कृष्णाची शपथ घेण्याची व धृत खेळण्याची सवय होती. प्रधान पुत्राचे हे सर्व गुणधर्म देवाने स्वीकार केले. प्रधान कुशल होता. त्याने असा तर्क केला की एखाद्या सिद्ध पुरुषाने माझ्या पुत्राच्या मृतदेहात प्रवेश केला असेल म्हणून त्याने दरा खोऱ्यात शोध करविला. तसेच आपल्या राणी करवी कमळाईसास एकांतीच्या खुणा विचारल्या, परंतु तिनेही पूर्वी जशा होत्या तशाच खुणा सांगितल्या आणि मृत्यूपूर्वीचे आणि नंतर एकांतीचे वर्णन यात कुठलाच फरक नसल्याचे स्पष्ट झाले. अशी ही अवतार स्वीकार करण्याची लीळा आपण पाहिली. त्यानंतरची लीळा आपण पाहणार आहोत सारीपाट खेळ. अशा प्रकारे देवाने तेथे काही काळ राज्य केले. एक पुत्र झाला, परंतु त्या परमेश्वरास जीवाचा उद्धार करण्याची प्रवृत्ती होती. त्यासाठी कोण्यातरी निमित्ताने गुजरातचे राज्य टाकून त्यांना महाराष्ट्रात आगमन करायचे होते. म्हणून देव सारीपाटाचा डाव म्हणजे चौसर दररोज खेळत व जिंकत एके दिवशी मात्र न जिंकण्याचे ठरविले आणि मग सारीपाटात पुष्कळ धन हरले. इतर प्रतिस्पर्धी खेळाडूंनी देवांना विनंती केली की जे हरले ते द्रव्य आम्हास द्या, मगच पुढचा डाव खेळा. आणि देव तेथून निघाले. दाराजवळ त्यांनी पुनश्च विनंती केली, आमचे द्रव्य द्यावे, मगच महालात प्रवेश करावा. त्यावर देवांनी त्यांना आश्वासन दिले
की आम्ही तुमचे द्रव्य दिल्याशिवाय भोजन करू तर आम्हाला गोपाळ कृष्णाची शपथ, असे म्हणून देवांनी आपल्या महालात प्रवेश केला आणि कमळा राणीस पूर्व वृत्तांत कथन करून आज्ञा केली की तुमचे दागिने आणा. यावर कमळा राणीने म्हटले की आम्ही दागिने देऊ तर आम्हालाही गोपाळ कृष्णाची शपथ. नंतर देव उदास होऊन माडीवर जाऊन झोपले आणि भोजनाची वेळ झाली. आईने सेवक पाठविला. देव त्यास म्हणाले भूक नाही. मग आई स्वतःच उठवायला आली, पण देव उठलेच नाही. तेव्हा आईने कमळा राणीला याचे कारण विचारले तर तिने मागील सर्व सांगितले. तेवढ्यात प्रधान राजदरबारातून आले आणि त्यांनी विचारले की कुमाराची आरोगणा का झाली नाही. राणीने म्हटले नाही. मग तिने प्रधानास सर्व इतिवृत्त कथन केले आणि प्रधान देवाजवळ आले. दोन्ही हाताने धरून प्रेमाने उठवले आणि विचारले की आज अद्याप जेवण का केले नाही. देव म्हणाले आम्ही सारीपाठ हरलो. ज्यांचे देणे आहे त्यांना म्हटले आहे की तुमचे द्रव्य दिल्याशिवाय आम्ही भोजन करू तर गोपाळ कृष्णाची शपथ. यावर प्रधान म्हणाले की हे एवढेसे राजवैभव तर तुझेच आहे आणि त्यावर तुझी सत्ता नाही का. मग प्रधानाने पैशाची थैली बोलवली आणि पैसे पाठवले आणि मग देवाची आरोगणा झाली. त्यानंतरची लीळा आपण श्रवण करणार आहोत की राम यात्रेनिमित्त श्री प्रभू दर्शन. एके दिवशी देव म्हणाले की रामटेकला जात नाही तोपर्यंत अभ्यंग स्नान व रात्रीचे भोजन वर्ज्य ठेव. देवाने हट्टच धरला आणि त्यासाठी फक्त ताक भाताचे जेवण करायचे. त्यामुळे श्रीमूर्ती कोमेजली आणि देवाची माता प्रधानास म्हणाली की श्रीमूर्ती कोमेजली, काही दूरपर्यंत सैनिक त्यांच्या बरोबर जातील तसे पाठवावे. मग प्रधानाने खूप मोठा परिवार सोबत दिला. देव पालखीत विराजमान होऊन निघाले. प्रत्येक मुक्कामावरून क्षेम कुशळ कळविण्याच्या निमित्तानं एक एक सेवक माघारी पाठवणे चालू ठेवले. असे करता करता शेवटी 2च सेवक उरले आणि त्या दोघांनाही चुकून देव देऊळ वाड्याहून परमेश्वरपुरास म्हणजे रिद्धपुरास निघून गेले आणि तेथे श्री गोविंद प्रभू रांधणवन हातात क्रीडा करीत होते. आणि मग श्याम श्री मूर्ती बेंबीपर्यंत वाढलेली मोठी दाढी, धोत्राचा एक भाग नेसलेला, दुसरा उरलेला भाग उपरण्यासारखा अंगाला लपटलेला, अशा वेशभूषेत आकाशाकडे पाहत स्वतःशीच बोलत भोजनालयातील पदार्थाशी खेळ खेळीत होते आणि तो खेळ आमचे देव पाहत उभे होते. भोजन विक्रेत्यांनी श्री प्रभूंना शेंगूळ बुर्डे म्हणजे गोड भजे समर्पण केले होते आणि त्यांचा प्रसाद करून अरे घे 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 ना म्हणे, असे म्हणून तो प्रसाद श्री प्रभूंनी देवाकडे फेकला आणि तो देवानी वरचे वर झेलला. आदरपूर्वक श्री मुकुटावर धरला आणि प्रसाद म्हणून घेतला. मग दोन्ही श्रीकर जोडून नमस्कार केला. श्री प्रभू म्हणितले, अय्या माझा हा श्रीचक्रधरू आला म्हणे. आता होय म्हणे, आता होय म्हणे. अशा या शब्दाद्वारे श्री चक्रधर नाम स्वीकारले व परावर शक्तीचाही स्वीकार केला आणि त्या दिवसापासून ज्ञान व प्रेम देण्याचे कार्य स्वीकारले. परंतु ज्ञानानंतर वैराग्य उत्पन्न होते ते सर्वज्ञांनी स्वीकारले आणि मग त्या दिवशी तळेगावी सर्वज्ञांचे 1 दिवस वास्तव्य झाले. नंतर वैराग्याचे कार्य प्रगट करून 12 वर्ष सालबर्डीच्या पर्वतावर क्रीडा केली. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.